सम्मानीय गोपाल जादव साहब, आपको वीआईपी डाइस पर आना है। बार्शी साहब से निवेदन, आपके शुभ हाथों से ट्रॉफी देना है। सेकंड सेमीफाइनल का इस वक्त इनाम दिया जा रहा है। फाइनल के मैन ऑफ द मैच अरुण चोरगे। मैं सम्मानीय संतोष जोशी सर से निवेदन करता हूं आपके शुभ हाथों से, और वो डेडिकेट इस वक्त प्रजेश बार्शी को कर रहे हैं। और यस, डेडिकेट कर दिया है अरुण ने प्रजेश को। और डीएससी क्रिएशन की तरफ से हेड कैप आप देख रहे हैं। हेलो हेलो हेलो, हमने प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा अतिशय उत्साहात धूमधडाक्यात कुठलेही गालबोट न लागता, कुठलाही वादविवाद न होता अतिशय यशस्वीपणे इथे पार पडलेली आहे। विजयी संघ वेताळेश्वर विजयी संघ या स्पर्धेचा गेल्या वर्षी सुद्धा मंगेश जोशी यांचा संघ विजयी ठरला होता आणि त्यांनी ही जी परंपरा आहे यावर्षी राखलेली आहे। त्याच्यानंतर जो पराजित संघ आहे, उपविजयी संघ, तो आहे योगेश 11। या संघाचं सुद्धा मी अभिनंदन करतोय, कौतुक करतोय। अतिशय चुरशीची लढत झाली मित्रांनो। ही स्पर्धा यशस्वी झाली यात शंका नाही, परंतु ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जवळजवळ 1 महिनाभर मेहनत चालली होती आणि ह्या मेहनतीच्या मागे 2 चेहरे होते की जे क्रिकेट खेळले नाहीत या स्पर्धेत, परंतु तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळता यावं, एका चांगल्या स्पर्धेचं प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळावं याच्यासाठी सतत झटत होते। आणि ते 2 चेहरे म्हणजे विकी केने आणि रोशन चोरगे, या दोघांसाठी जोरदार टाळ्या। मित्रांनो, हे दोघेही क्रिकेट खेळले नाहीत, परंतु संपूर्ण स्पर्धेचं नियोजन अगदी पाहुण्यांच्या स्वागतापासून तर भाजीपाला आणण्यापासून भोजनाची व्यवस्था सुद्धा अतिशय त्यांनी उत्तम केली। आपण सगळ्यांनी हातभार लावलेला आहे, तरी सुद्धा हे पडद्यामागचे जे 2 चेहरे होते यांनी अतिशय मेहनत घेतली, अतिशय परिश्रम घेतले आणि ही स्पर्धा यशस्वी केली। मी दोघांचंही इथे कौतुक करतोय। आणि मित्रांनो, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जशी नियोजकांची खूप मेहनत लागते, तशी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी पंचांची निपक्षपातीपणे कामगिरी ही अतिशय महत्त्वाची असते। जर पंचांची कामगिरी स्पर्धेत चांगली झाली नाही, ती वादविवादाची झाली, तर स्पर्धेला गालबोट लागते। परंतु या स्पर्धेसाठी जे पंच होते, मला ठाकरे आणि दुसरे डिंगोले, यांनी अतिशय निपक्षपातीपणे अतिशय चांगले निर्णय दिले आणि ही स्पर्धा यशस्वी झाली। मी दोघांनाही, सन्माननीय दोन्ही पंच जे आहेत त्यांना विनंती करतोय की आपण स्टेजवर यायचं आहे। सन्माननीय पंच ठाकरे यांचा सत्कार मनोहर केने यांना मी विनंती करतोय की जे आपले स्पर्धेचे मुख्य पंच होते ठाकरे, यांचा सत्कार आपण करायचा आहे। अतिशय सुंदर कामगिरी आणि त्या सुंदर कामगिरीबरोबर सगळ्या प्रेक्षकांचं मनोरंजन सुद्धा त्यांनी आपल्या नृत्यातून केलेलं आहे। आतापर्यंत आपण गोट्या अंपायर याला पाहत होतो, परंतु तेवढं सुंदर नृत्य मुख्य पंच ठाकरे यांनी केलेलं आहे। त्याच्यानंतर दुसरे जे पंच आहेत डिंगोरे यांनी सुद्धा अतिशय चांगली पंचांची भूमिका निभावलेली आहे। मनोहर केने यांना मी विनंती करतोय की डिंगोरे साहेबांचा सुद्धा आपण यथोचित असा सत्कार करायचा आहे। अतिशय सुंदर कामगिरी दोन्ही पंचांची, कारण स्पर्धेची यशस्वीता ही पंचांच्या कामगिरीवर असते आणि दोघांनी अतिशय सुंदरपणे
ती कामगिरी चोख बजावलेली आहे मित्रांनो. त्याच्यानंतर स्पर्धेत मनोरंजकता वाढवण्याचं, स्पर्धेचं आकर्षण वाढवण्याचं काम हे समालोचक करत असतात. आणि मित्रांनो, या स्पर्धेसाठी समालोचक म्हणून आदित्य जाधव आपल्याला लाभलेले आहेत. त्याच्यानंतर भरत जोशी, रोशन चोरगे यांनी सुद्धा सहाय्यक समालोचकाची भूमिका पार पाडलेली आहे. मित्रांनो, आदित्य जाधव हा काही प्रोफेशनली समालोचक नाही आहे, परंतु आपल्या गावावर एवढं प्रेम आहे या व्यक्तीचं की त्याला कुठलेही काम असो, आपली आमने प्रीमियर लीग असली की तो त्याची सगळी कामं बाजूला सारून या स्पर्धेला आपल्याला वेळ देतो. मी संजय केने यांना विनंती करतोय की आदित्य जाधव, अतिशय सुंदर आवाज, सुंदर समालोचन, या स्पर्धेची रंगत आपण वाढवली. संजय केने यांच्या हस्ते समालोचक आदित्य जाधव याचा सुद्धा इथे यथोचित असा सत्कार होत आहे. त्याच्यानंतर भरत जोशी यांचा सुद्धा सत्कार संजय केने करतील. अतिशय सुंदर आवाज आणि सहाय्यक समालोचकाची भूमिका भरत जोशीने पार पडलेली आहे, त्याचा सुद्धा इथे यथोचित सत्कार होतोय. त्याच्यानंतर मित्रांनो, SK एंटरटेनमेंट यांनी अतिशय सुंदर लाईव्ह टेलिकास्ट केलं. त्यांचा प्रतिनिधी कोणी असेल त्यांना मी विनंती करतोय की आपला इथे यथोचित सत्कार केला जात आहे, तो आपण स्वीकारावा. अतिशय सुंदर टेलिकास्ट संपूर्ण या ठाणे जिल्ह्यात असेल, राज्यात असेल, यूट्यूबच्या माध्यमातून पार पाडलं गेलं आहे. मनोहर केने यांनी येऊन त्यांचा यथोचित सत्कार करायचा आहे. SK एंटरटेनमेंट, अतिशय सुंदर टेलिकास्ट. त्याच्यानंतर अजय डेकोरेटर, अतिशय सुंदर वातावरण तयार करण्याचं काम या मंडप डेकोरेटरने केलेलं आहे. हे जे व्यासपीठ आहे, अतिशय सुंदर व्यासपीठ, सुंदर मैदान सजवण्याचं काम त्यांनी केले आणि क्रिकेटची रंगत वाढवली. मी चंद्रकांत बारशे यांना विनंती करतोय की मंडप डेकोरेटर्स यांचा सुद्धा यथोचित सत्कार आपण करायचा आहे. त्याच्यानंतर या स्पर्धेचं स्कोरर ही सुद्धा अतिशय महत्त्वाची कामगिरी असते. अनिकेत बारशी यांनी 2 दिवस ही कामगिरी पार पडलेली आहे. उत्तम स्कोरिंग त्यांनी केलेलं आहे. जनार्दन केने उर्फ JK यांना मी विनंती करतोय की अनिकेत बारशी याचा सत्कार आपण करायचा आहे. अनिकेत बारशी स्कोरर, उत्तम कामगिरी या स्पर्धेसाठी. त्याच्यानंतर दुसरे स्कोरर होते जनार्दन केने, यांनी सुद्धा महत्त्वाची भूमिका पार पाडलेले. महेंद्र पाटील यांना विनंती करतोय की JK उर्फ जनार्दन केने यांचा आपण यथोचित सत्कार करायचा आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी एक महिन्यापासून अहोरात्र अशी मेहनत केली, ते पडद्यामागील चेहरे म्हणजे विकी केने यांना मी विनंती करतोय की आपला सुद्धा इथे सत्कार होत आहे. आपण पुढे यायचं आहे, दोघांनी यायचं आहे. रोशन चोरगे, जर आपला सत्कार केला नाही तर ही स्पर्धा पूर्ण झाली असं वाटणार नाही. आपण दोघांनी यायचं आहे. दोघांचा सत्कार आपण एकत्रित करणार आहोत. या स्पर्धेचे पडद्यामागील जे हिरो आहेत हे ते 2 चेहरे. या 2 चेहऱ्यांसाठी जोरदार टाळ्या. अतिशय सुंदर आयोजन, नियोजन, खूप मेहनत घेतली, अगदी क्रिकेटच्या नियोजनापासून तर भोजनापर्यंत. धन्यवाद.
थँक्यू सो मच जोशी सर. आपण सन्मान प्रोग्रामकडे जात आहोत. ज्यांनी मॅन ऑफ दी सिरीज साठी चषक स्पॉन्सर केलेलं आहे ते आमचे सन्माननीय प्रमुख पाहुणे ज्ञानेश्वर बार्शी. माझा आवाज आपल्याकडे येत असेल तर यस, त्यांचा मान आणि सन्मान होत आहे आमने प्रीमियर लीग 2024 मध्ये. सन्माननीय बार्शी साहेबांना विनंती, आपण सन्माननीय ज्ञानेश्वर बार्शी साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्याचप्रमाणे आम्हाला नुकतंच ज्यांचं मगाशी स्वागत झालं, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरसाठी चषक ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केले ते जनार्दन केने साहेबांचं सुद्धा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. बेस्ट फिल्डरसाठी ज्यांनी चषक स्पॉन्सर केले ते आकाश चोरगे, त्यांचा मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. रंगनाथ बार्शी साहेबांचं सुद्धा आम्ही मनापासून धन्यवाद करतोय. त्यांना विनंती, आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. रंगनाथ बार्शी साहेब, आमने प्रीमियर लीग साठी चेंडूची सुविधा त्यांनी केली होती. त्यांच्यासोबत अर्जुन दळवी साहेबांचा आभार व्यक्त. लकी ड्रॉ लहान मुलांसाठी सायकल विनोद चोरगे. विनोद चोरगे आपल्याला व्यासपीठाकडे यायचं आहे. उद्घाटन सोहळ्यासाठी आपण ड्रोन कॅमेरा बघितला होता. हिरा आर्टचे हिरामन पाटील यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. मनोहर केने साहेबांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय, ज्यांनी मॅन ऑफ दी मॅच साठी आकर्षक चषक स्पॉन्सर केलं होतं. मी विनंती करतो महेंद्र पाटील साहेबांना की आपण कल्पेश पाटील यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो. प्रसाद पाटील डीएससी क्रिएशनचे. प्रसाद पाटील, आपणास विनंती, आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. सागर फुलोरे आणि बिपिन टेकडीकर या दोघांना विनंती, आपण व्यासपीठाकडे यायचं आहे, ज्यांनी पाण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. सागर आहे ना तू, अरे ये ना. खंडू पाटील साहेबांना विनंती, आपण व्यासपीठाकडे यायचं आहे, ज्यांनी जेवणासाठी मदत केली होती. त्यामध्ये खंडू पाटील, सूर्यकांत बार्शी, रोहिदास दळवी साहेब, शरद केने. टॉस विनिंग कॅप्टनसाठी कोल्ड्रिंक ज्यांनी स्पॉन्सर केली रोहन पाटील आणि सोनू दळवी म्हणजे प्रणय. आपल्याला यायचं आहे व्यासपीठावर. रोहन पाटील इथे उपस्थित आहेत. मी यशवंत चोरगे साहेबांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते शरद केने आपल्याला व्यासपीठाकडे यायचं आहे. स्वागत आणि सन्मान होत आहे. काल आपण नॉनव्हेज जे जेवण बघितलं होतं ते चिकन आम्हाला स्पॉन्सर केलं होतं शरद केने साहेबांनी. शरद केने साहेब, आपणास विनंती, आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. जे आकर्षक आपण फ्लेक्स बॅनर कटआउट आपण जे पाहिले ते नयन ग्राफिकचे नयन जाधव यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करत आहोत, ज्यांनी आर्थिक मदत केली. ते प्रवीण केने, सुनील फुलोरे, मुरलीधर पाटील
गणेश जोशी साहेब या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करत आहोत. मुरलीधर पाटील इथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. जगन सेठ पाटील राम दळवी साहेबांनी सुद्धा आम्हाला आर्थिक मदत केलेली आहे आमने प्रीमियर लीग साठी. जे आपण 2 दिवस जे जेवण बघितलंय ते आमचे आचारी गोपाळ जाधव साहेब यांचा मी आभार व्यक्त करतो. त्यांनी खूप चविष्ट जेवण आम्हाला बनवून दिलंय. चुकून जर कुणाचा मान सन्मान जर आमच्याकडनं राहिला असेल तर आम्हाला तुम्ही आम्ही आभार व्यक्त करतो तुमचे शब्दाने. प्राइज सेरेमनी की तरफ हम जा रहे हैं. अब बेस्ट फिल्टर के लिए इनाम है और हमारे इस गांव के आदर्श शिक्षक और मुझे 2013-14 में पहली बार इस गांव में लाने वाले सम्मानीय संतोष जोशी सर का स्वागत और सम्मान हो रहा है. बेस्ट फिल्टर ऑफ दी आमने प्रीमियर लीग ट्रॉफी स्पॉन्सर आकाश चोरगे लेट गणपत चोरगे की याद में ट्रॉफी हमें स्पॉन्सर की है. टीम का नाम है वेतालेश्वर 11 और खिलाड़ी का नाम है, 2 खिलाड़ी थे. कैच राहुल ने भी बहुत अच्छे पकड़े थे, रोशन ने भी, लेकिन इनाम जाता है रोशन बजागे. सम्मानीय महेंद्र पाटिल, यशवंत चोरगे और संजय केने, इन तीनों मान्यवर से निवेदन आपके शुभ हाथों से इनाम देना है. बेस्ट फील्डर ऑफ दी आमने प्रीमियर लीग 2024 आईफोन आईफोन ये देखिए इनाम दिया जा रहा है, ट्रॉफी बेस्ट फील्डर ऑफ दी एपीएल. बेस्ट बॉलर ऑफ दी टूर्नामेंट, कोई गेस कर सकता है? बेस्ट बॉलर ऑफ दी एपीएल, हालांकि उसमें देवेन पाटिल, अरविंद केने और मंथन, ये 3 नाम थे. टीम का नाम है वेतालेश्वर 11, गेंदबाज का नाम है मंथन. सम्मानीय संतोष जोशी सर के द्वारा ये गिफ्ट हैम्पर है, कूलर और ट्रॉफी हमें स्पॉन्सर की गई है. जनार्दन केनी की तरफ से ट्रॉफी स्पॉन्सर की गई है. विकेट कुल मिलाकर उन्होंने जो लिए थे 8 विकेट लिए मंथन ने. मैं जनार्दन केने साहब, बारशी साहब, भरत जोशी
इन तीनों मान्यवर से निवेदन करता हूं आपके शुभ हाथों से ये इनाम देना है। ट्रॉफी स्पॉन्सर जेके, कूलर स्पॉन्सर संतोष जोशी सर। युवा गेंदबाज है, बहुत अच्छा प्रभावित किया उन्होंने। बेस्ट बैट्समैन ऑफ दी आमने प्रीमियर लीग, ट्रॉफी स्पॉन्सर जनार्दन केने उर्फ जेके, कूलर स्पॉन्सर संतोष जोशी सर। बहुत सारे नाम थे बेस्ट बैट्समैन के लिए, लेकिन इनाम जाता है, आज तो लॉटरी लगी है, वेतालेश्वर के अरविंद केने। केवल ऋषि दलवी से 1 रन ज्यादा उन्होंने बनाया है। एक की कीमत आप पता चली होंगी, मनोहर केने, संतोष जोशी सर, प्रवीण केने और सूर्यकांत बार्शी 67 रन बनाए थे, 67 और 66 ऋषि के रन हुए थे। फोर्थ नंबर पर जो टीम थी जो सेमीफाइनल में हार गई थी, योगेश स्पोर्ट्स के सामने जो टीम हार गई थी, आर्या 11, उसके ओनर संजय केने और विशु केने है। आर्या 11 के कैप्टन और टीम मेंबर्स आपको आगे आना है। हमारे ट्रॉफी स्पॉन्सर सम्मानीय महेंद्र पाटिल इस वक्त हमारे बीच में मौजूद है, उनकी तरफ से ट्रॉफी स्पॉन्सर की गई है। और सभी मान्यवर से निवेदन करता हूं आपको सभी को अभी आगे आना, क्योंकि 4 ट्रॉफी केवल शेष है। सभी मनोहर केने, जोशी सर, बार्शी साहब, सभी को आना है। आखिरी कुछ इनाम बचे और सभी मान्यवर के साथ फोटो सेशन होगा। आणि तुझ्या फोन मध्ये घे, नंतर ग्रुपवर टाक। मंगल मूर्ति। 3rd नंबर पर जो टीम थी, सत्यवान जोशी फैम टीम, दादा सरकार 10-10 स्पोर्ट्स, ट्रॉफी स्पॉन्सर महेंद्र पाटिल साहब का हम विशेष आभार व्यक्त करते हैं, जिन्होंने बहुत खूबसूरत और आकर्षक ट्रॉफी हमें स्पॉन्सर की है। फिर एक मर्तबा सभी मान्यवर से निवेदन आपको आपके शुभ हाथों से ट्रॉफी इस वक्त देनी है 10-10 स्पोर्ट्स को। मोरिया मंगल मूर्ति। हमने प्रीमियर लीग 2024 की रनर अप टीम
अनिल फ्लोरे फैम टीम योगेश स्पोर्ट आमने, आपको आगे आना है। रनर अप टीम है सुपर से ऊपर लीग आमने प्रीमियर लीग 2024 की योगेश 11 आमने अनिल फ्लोरे फैम टीम है। सभी मान्यवर इस वक्त हमसे जुड़ते हुए अब आखिरी 2 इनाम बचे हैं विनिंग टीम के लिए ट्रॉफी और मैन ऑफ द सीरीज। शूज हमें स्पॉन्सर किए नवनाथ पाटिल की तरफ से मैन ऑफ द सीरीज के लिए, और नैनेश्वर बार्शी की तरफ से ट्रॉफी स्पॉन्सर की है। मैन ऑफ द सीरीज के लिए बहुत सारे नाम थे, जिसमें देवेन, अरविंद, ऋषि और सारे नाम थे, लेकिन मैन ऑफ द सीरीज 82 रन्स और 7 विकेट, टीम का नाम है योगेश 11, खिलाड़ी का नाम है देवेन पाटिल। यशवंत चोरगे, जगन जोशी, संजय केने, इनसे निवेदन है आपको ये इनाम देना है। मैन ऑफ द सीरीज आमने प्रीमियर लीग गोज टू देवेन पाटिल। चैंपियन टीम आमने प्रीमियर लीग 2024 मंगेश जोशी फैम टीम वेतालेश्वर 11। सभी मान्यवर्स को इस वक्त और इस वक्त सभी खिलाड़ी आते हुए ट्रॉफी स्पॉन्सर महेंद्र पाटिल साहब, आपका विशेष आभार व्यक्त, जिन्होंने बहुत खूबसूरत ट्रॉफी स्पॉन्सर की है। फोटो सेशन होता हुआ इस वक्त चैंपियन टीम मोरिया मंगल मूर्ती। मी आदित्य जाधव आपल्यातून रजा घेते। आमने प्रीमियर लीग 2024 पर्व 4 इथे समाप्त होत आहे। पुढच्या वर्षी नक्की